चला, सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या इन्फिनिटी मॅथ अकॅडमी मध्ये. आणि ऑफलाईन मुलांचं पण स्वागत आहे, खूप दिवसानंतर तुम्ही आले. ओके, चला तर सुरुवात करू. आज आपण 6.2 घेणार आहे. 6.2 मध्ये जवळपास 3 उदाहरणं आहेत. ओके, 3 आहेत, आणखी पण आहेत का? 4 आहेत. टोटल किती आहेत? 4 उदाहरणं आहेत. बघू आज किती होतात तर. ओके, आता 6.2 मध्ये, आतापर्यंत 6.1 मध्ये आपण फक्त मध्य काढला. काय काढला? मध्य. ओके, बघा 6.1 मध्ये आपण मध्य काढला 3 पद्धतीने. पण आता 6.2 मध्ये आपल्याला मध्य काढायचं आहे. काय काढायचं आहे? मध्य क. ओके, ध्यानात ठेवा. मग आता मध्य काढण्यासाठी महत्वाचं आहे की याचा फॉर्म्युला. ओके, बाकीच्या गोष्टी सांगतोच तुम्हाला. सर्वात पहिले जर मध्य काढायचं असेल, तुम्हाला मध्य काढायचा असेल तर फॉर्म्युला ठेवते एल अधिक इन ब्रॅकेट n अपॉन 2 डिवाइड बाय मायनस सी एफ एफ ब्रॅकेट कम्प्लीट आणि गुणेला एच. आता म्हणसाल सर हे काय आहे नेमकं? एल काय आहे, एन अपॉन 2 काय आहे, सी एफ काय आहे, एफ काय आहे आणि एच काय आहे? तर बघा, ह्या गोष्टी आपण वन बाय वन बघू. सर्वात पहिले तर आपण नॉर्मली आपले 2 कॉलम तयार करून घेऊ. याच्यामध्ये वर्ग मध्य लिहायची गरज नाही आहे. चला, पहिला कॉलम काय असते रे? वर्ग. काय असते? वर्ग. मग आता वर्गामध्ये इथं काय दिलंय? दैनंदिन कामाचे तास. दैनंदिन कामाचे तास हे पूर्ण लिहा, एवढं नका लिहा. ओके, मग दैनंदिन कामाचे तास किती आहेत लिहून घ्यायचे इथं. 10 ते 12 आणि 14 ते 16. चला, क्लिअर. पुढे बघा, याच्यामध्ये लिहायची वारंवारता. काय लिहायची? वारंवारता. आणि वारंवारता काय? कर्मचाऱ्यांची संख्या किती आहे रे? बघा, 8 ते 10 मध्ये किती आहे? 150. 10 ते 12 मध्ये किती आहे? 500. तिकडे किती आहे? 300. आणि इथे किती आहे? 50. आता एक नवीन कॉलम तयार करायचा आहे आपल्याला, तिसरा. तो कोणता आहे? संचित वारंवारतापेक्षा कमी. कोणता आहे? संचित वारंवारतापेक्षा कमी. म्हणजे हे जे वारंवारता आहे याच्यापेक्षा कमी आले पाहिजे. पण कसे कमी? तर पुस्तकाच्या भाषेत न सांगता माझ्या भाषेत सांगतो तुम्हाला लिहायचं कसं. बघा, संचित वारंवारता पेक्षा कमी. करायचं काय माहितीये का? इथं इथं आपल्याला ऍडिशन करायची. काय करायचे? ऍडिशन म्हणजे काय करायचे? बेरीज करायची. कशी करायची ते बघा. सर्वात पहिले हे जे 150 आहेत हे जशा तसे ऍज इट इज लिहून घ्यायचे. 150 इथं जसेच्या तसे लिहून घ्यायचे. नंतर हे 150 प्लस हे 500, 150 प्लस 500 याची बेरीज करायची. काय करायची? बेरीज. बघा, या 150 ची बेरीज या 500 मध्ये करायची आणि ही लिहायची कुठे? तर इथं लिहायची. 500 ने 600, 650. किती येतात? आता हे जे 650 आहेत हे ऍड करायचे कशामध्ये रे? या 300 मध्ये. आणि हे लिहायचे इथं याच्या समोर. 600 300 950. किती? आता 950 आणि हे 50 याची बेरीज करून इथे लिहायची 1000. तो हा जो 1000 आहे याला म्हणतात यन. काय म्हणतात? यन. इथं या यनला आपल्याला डिवाइड करायचं. या यनला काय करायचं? आपल्याला डिवाइड करायचं आहे 2 ने. कितीने डिवाइड करायचं आहे? 2 ने. बघा ते तिथे दिसतंय. मग इथं करायचं आहे n डिवाइड बाय 2. मग n किती आहे रे? 1000.
डिवाइड बाय किती 2 किती येतात 500 किती येतात 500. मग आता 500 जे आलेत ते कुठे असतील रे मला सांगा, याच्यामध्ये कुठे असतील. जर आपण नॉर्मल विचार केला तर बघा, इथे 150 आहेत, इथे 650 आहेत, इथे 950 आहेत, इथे 1000 आहेत, बरोबर आहे. तर आपल्याला हा जो मध्यक वर्ग इथं याच्यामध्ये एक मध्यक वर्ग निवडायचा, आपल्याला काय निवडायचा आहे मध्यक वर्ग निवडायचा आहे. तर मध्यक वर्ग कसा निवडायचा बघा, 650 म्हणजे हे जे 500 ते कोणाच्या जास्त जवळ आहेत असं समजा, आपल्या भाषेमध्ये सांगू की हे जे 500 ते कोणाच्या जवळ येतात सर्वात जास्त 650च्या. मग हा झाला तुमचा मध्यक वर्ग, हा काय झाला तुमचा मध्यक वर्ग. एवढं क्लिअर. हा काय झाला तुमचा मध्यक वर्ग, याला काय म्हणायचं मध्यक वर्ग. ओके. मग आता मध्यक वर्गामध्ये 1 2 आणि 3 गोष्टी आहेत. किती गोष्टी आहेत 3 गोष्टी आहेत. इथं आहे वर्ग, वारंवारता आणि इथे संचित वारंवारतापेक्षा कमी. आता आपल्याला याच्यामध्ये एल सी एफ एफ आणि एच फाइंड आउट करायचं. काय काय करायचं बघा, एल n/2 तर आपण फाइंड आउट केला, सी एफ एफ आणि एच फाइंड आउट करायचं. मग याच्यामध्ये बघा, हे जी वारंवार सॉरी वर्गमध्ये 10 ते 12 आहे, या 10 ते 12 मध्ये हे जे सुरुवातीचे 10 आहेत, हे जे सुरुवातीचे 10 आहेत याला म्हणतात यल. काय म्हणतात क्लिअर, काय म्हणतात यल. सर्वात पहिले तुम्हाला मी एकदा नाव लिहून देतो याचे. ओके, इथं लिहूत आपण बघा. यल म्हणजे काय, मध्यक वर्गाची खालची सीमा, मध्यक वर्गाची खालची सीमा. क्लिअर. मग हा मध्यक वर्ग आहे, बरोबर आहे. मग या मध्यक वर्गाची खालची कोणती आहे, हे 10, नंतर 12 वरची आहे, ते 10 काय झालं यल. क्लिअर. पुढे बघा यन, हे यन तर सांगितलं मी एकूण वारंवारता. ओके, यन काय आहे रे, एकूण वारंवारता. लक्ष द्या. आता इथं एकूण वारंवारता का म्हटलेलं आहे, कारण इथं टोटल 1000 आली आणि याची जर बेरीज केली तरी 1000च येते. आपण याची बेरीजच केलेली आहे, तर टोटल किती आहे 1000. म्हणजे एन किती आहे एकूण वारंवारता. नंतर आपल्याला बघायचा एच. एच म्हणजे काय रे, मध्यक वर्गाचे वर्गांतर. म्हणजे साधं साधं काय तुमच्या भाषेत जर म्हटलं तर फरक. काय फरक, मध्यक वर्ग, हा जो मध्यक वर्ग आहे याच्यामध्ये कितीचा फरक आहे रे, 8 ते 2 10, 8 आणि 2 10, 10 आणि 2 12, 12 आणि 2 14, म्हणजे कितीचा फरक आहे 2चा. आता एक काम करतो मी, इथं लगेच लिहून घेऊ. किती आहे रे 10. एन किती आहे 1000. एच किती आहे, जर एच याच्यामधून एच काढायचं आपल्याला, याच्यामधून एच काढायचं, जो फरक आहे. ओके, मध्यक वर्गाचे वर्गांतर म्हणतात त्याला. किती आहे ते 2 आहे. किती आहे 2 आहे. नंतर सी एफ. सी एफ काय असते बघा, मध्यक वर्गाच्या आधीच्या वर्गाची. आपण पहिले एफ घेऊ, म्हणजे याच्यानंतर पण तुम्हाला लगेच कळतं. एफ बघा काय असते, मध्यक वर्गाची वारंवारता. मध्यक वर्गाची वारंवारता. मग मला सांगा मध्यक वर्ग कोणता आहे रे, हा मध्यक वर्ग आहे. हा कोणता आहे मध्यक वर्ग, जो आपण मिडल मध्ये टाकलाय. मग मध्यक वर्गाची वारंवारता म्हणजे किती रे, हे 500. मग हा 500 काय झाला एफ. एफ काय झाला 500. आता पाहिजे आपल्याला सी एफ. सी एफ. सी एफ काय असते, मध्यक वर्गाच्या वारंवारता जे आहे बरं, मध्यक वर्गाच्या आधीच्या, हे दिसतंय का, वर्गाची वारंवारता.
मध्यक वर्गाच्या आधीच्या वर्गाची वारंवारता किंवा संचित वारंवारता. ओके, संचित वारंवारता लिहा वाटलं असतं इथं. मग बघा, संचित वारंवारतामध्ये आलो आपण. हा आहे मध्यक वर्ग. काय आहे हा? मध्यक वर्ग. मग याच्या आधीच्या म्हणजे हा, याच्या आधीच्या म्हणजे हा जो 150 आहे, 650 अगोदरचा, याला काय नाव द्यायचं? CF. क्लिअर? काय राहिलं का बघा? L भेटला, N माहिती आहे, H माहिती आहे, F माहिती आहे, CF माहिती आहे. ओके, आता CF इथं लिहून घेऊ. किती आहे? 150. किती आहे? 150. चला बघा, आता एक एक गोष्ट एकदा परत रिव्हिजन घेऊ. ओके, जेणेकरून आणखी क्लिअर समजेल तुम्हाला. बघा, सगळ्यात पहिला आपण वर्ग लिहिले आणि सेकंड नंबरला काय लिहिलं? वारंवारता लिहिली. नंतर काय केलं आपण? संचित वारंवारतापेक्षा हा एक नवीन कॉलम तयार केला आणि त्याच्यामध्ये आपण याची काय केली? ऍडिशन केली. कशी केली? तर हे 150 जशा तशी लिहिले 150. नंतर या 150ची 500ची बेरीज केली. 650, 650 प्लस 300, 950, 950 प्लस 50,000. ओके, मग आपल्याला 1000 जे टोटल याची बेरीज आहे तो म्हणजे N. म्हणजे काय रे? मध्यक वर्गाची सॉरी आपल्या एकूण वारंवारता. एकूण वारंवारता किती झाली? 1000. ओके, मग इथं N म्हणजे काय रे? एकूण वारंवारता झाली. नंतर आपण याच्यामध्ये जो N आहे तो डिवाइड केला 2 ने, म्हणजे मधातली संख्या. ओके, अर्धी. 1000च्या अर्धी किती? 500. मग 500 जर सर्वात जास्त जवळ कोणाच्या आहेत? तर 650च्या जवळ आहेत. आणि इथे 150चा फरक आहे. इथे जर म्हटलं तर खूप जास्त आहे. ओके, इथेही खूप जास्त आहे, इथं जवळ आहेत. म्हणून या जो कॉलम आहे पूर्णचा पूर्ण, याला काय नाव दिलं? मध्यक वर्ग. तो काय झाला? मध्यक वर्ग. हे जे रेष आहे इथं वाटलं असतं लिहि तुम्ही कुठे? हा काय आहे? टोटल मध्यक वर्ग. काय आहे? मध्यक वर्ग हा टोटल. मग मध्यक वर्गाची खालची जी सीमा असते ते असते L. काय असते? L. ओके, नंतर त्याच लाईन मध्ये पुढे गेल्यानंतर जे वारंवारता दिलेली आहे त्याच्यामध्ये जे मधली वारंवारता आहे म्हणजे त्याला नाव द्यायचं F. काय नाव द्यायचं? F. त्याच्या पुढे गेल्यानंतर त्याला काहीच नाही करायचं. त्याच्या आधीचा जो असतो तो असतो CF. त्याच्या आधीचा म्हणजे वरचा काय असते? CF. ओके, आता फक्त आपल्याला फॉर्म्युला मध्ये टाकायचं आणि आन्सर काढायचं. ओके, चला बघा, याच्यामध्ये कोणाला काही प्रॉब्लेम? फक्त कॉलम ध्यानात ठेवा, मध्यक वर्ग निवडा. ओके, चला सांगा मला L किती आहे? आता इथं लिहू आपण मध्यक बरोबर L किती आहे? 10 अधिक कंसात N/2. आपण डायरेक्ट आन्सर काढला, इथं 500 लिहू शकतो आपण. ओके, इथे काय लिहू आपण? 500 वजा CF किती आहे रे? 150. किती आहे? 150. आणि F किती आहे? 500. गुणेला H किती आहे? 2. चला, समज इथपर्यंत किमती टाकल्या आपण. आता सोडवायचंय. लक्ष द्या, हे असे कधी कट नाही होत. असा भागाकार होत नाही, कारण इथं वजाबाकी आहे. तिथं जर गुणाकार असता तर कट केले असते आपण 500 500. पण तिथे बेरीज वजाबाकी असेल तर कट होत नाही. पहिले ते वजाबाकी करून घ्यायची. 10 अधिक 500तून 150 गेले, 350 भागेला 500 कंस कंप्लीट गुणेला 2. 10 अधिक 500 भागेला 350 करा. बघा, 500 भागेला 350. हा 0 0 दोन्हीकडे असला भागाकारामध्ये तर कट करून टाका. सोपी झाला. क्लिअर? चला, आता जर आपण पॉइंट देऊ, कारण हे लहान संख्या, पॉइंट देऊ, 0 आणि पॉइंट देऊ दिला म्हणजे आपण काय करू शकतो? इथं एक 0 घेऊ शकतो. मग आता 5च्या पाड्यात 35 येतात का? 5 7 35. 0 जसंच्या तसा, म्हणजे उत्तर किती येते रे? 0.7. 0.7 गुणेला किती? 2. चला, तुम्हाला हे शिकवलेलं आहे मी. पहिले काय करतो आपण? गुणाकार करतो की बेरीज करतो? करा गुणाकार. 10 अधिक हे बघा 0.7 गुणेला 2 करायचं होतं. 2 साती 14. ओके, 2 0 0 येते, ते राहू द्या. पॉइंट नंतर एक संख्या, पॉइंट नंतर एक संख्या आहे. ओके, 1.4. मग 10 आणि 1.4 म्हणजे 10 रुपये आणि 1 रुपया 4 पैसे, म्हणजे किती रे? 11.4. किती? 11.4. म्हणजे याचा मध्यक किती आहे?
मध्यक किती आहे 11.4. समजलं का? सोपी आहे. ओके, वाटलं तर घरी जाऊन एकदा परत व्हिडिओ बघा. ओके, चला घ्या स्क्रीनशॉट. ठीक आहे, चला आता प्रश्न दुसरा बघू. एकच प्रश्न घेऊत आपण आता. हा 4 प्रश्न आहेत. पार्ट 1 मध्ये 2 प्रश्न, पार्ट 2 मध्ये 2 प्रश्न कव्हर करू. चला आता प्रश्न दुसरा काय आहे बघा. एका आमराईतील आंब्याची झाडे व प्रत्येक झाडांपासून मिळालेल्या आंब्यांची संख्या यांचे वारंवारता वितरण दिले आहे. त्यावरून दिलेल्या सामग्रीचे मध्यक काढा. काय काढायचं आहे? मध्यक. ओके, हे ध्यानात ठेवा. लक्ष द्या, आंब्याची संख्या दिलेली आहे, झाडांची संख्या दिली आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की 33 झाडं जे होते त्या झाडांपासून 50 ते 100 या दरम्यान आंबे भेटलेत. जे 30 झाडं आहेत त्यांच्यामध्ये काहीतरी 100 ते 150 पैकी झाडं भेटलेत, सॉरी आंबे भेटलेत, असं त्यांचं म्हणणं आहे. 90 झाडांमधून भेटले आपल्याला 150 ते 200. इकडे बघा, फक्त 17 झाडांमध्येच एवढे आंबे भेटलेत. इथं 230 झालं, इथे 300. ठीक आहे, चला काय असते रे पहिला कॉलम? वर्ग. तर वर्गामध्ये काय आहे? आंब्यांची संख्या. आंब्यांची संख्या आणि काय आपला वर्ग आहे. काय आहे? वर्ग. नंतर काय रे? झाडांची संख्या. आणि हे काय आपली वारंवारता. काय आहे? वारंवारता. आणि इथं काय येणार? संचित वारंवारता पेक्षा कमी. चला सांगा आता. आंब्याची संख्या सांगा, म्हणजे वर्ग सांगा. किती आहे रे? 50 ते 100 ते 150, 150 ते 200, 200 ते 250. ओके, वारंवारता सांग. वारंवारता सांग. तुम्ही एका चेअरवरती आहे का? एक काम कर, या इथं बसा. अनमोल चल उठ इथे. हा चल सांग, झाडांची संख्या सांग. वारंवारता काय? 33, 30, 17. आता संचित वारंवारता कशी काढतो आपण माहिती आहे? सांगा काय रे? हे 33 जसेच्या तसे. 33 अधिक 30, 33 अधिक 30 किती येतात? 63. 63 अधिक 90. हा, व्हेरी गुड. 153. 153 प्लस 80. हा, किती? अरे हे बघा, 9 5 14, 14 4 हात चाला. एक कनेक्ट. अच्छा, हे खाली का? इकडे तिकडे झाले थोडस. इथं 30, 63, 63 प्लस 90, 153. हा बरोबर आहे. 180, 233 आणि 17 किती येतात? 7 आणि 3 10, 10 0 हात चाला 1, 3 आणि 1 4, 2 जसेच्या तसे. हा जे 240 आहे हा काय झाला आपला? यन. क्लिअर? रेषा काढला तर चालते. पहिल्या याच्यामध्ये आहे ओके. ठीक आहे, आता आपल्याला काय पाहिजे तरी मध्यक वर्ग. सगळ्यात पहिले महत्वाचं काय? मध्यक वर्ग निवडायचा. काय निवडायचा? मध्यक वर्ग. मग बघा, n भागेला 2 करायचं.
n किती आहे 240. 240 भागेला 2 म्हटलं तर बे एक बे बे दुनी 4 आणि 0 120. मला सांगा 120 सर्वात जास्त जवळ कोणाचे आहे? जर आपण 53 म्हटलं तर 33चाच फरक पडतोय, बरोबर आहे. 63 म्हटलं दूर होते 233, म्हणजे कोणता रे? हा हा 153 वाला गट कोणता? आणि हा काय आहे आपला? मध्यक वर्ग. मध्यक वर्ग. ओके, हा पूर्ण हा काय आपला मध्यक वर्ग. आता आपल्याला जर फॉर्म्युला विचारला तर फॉर्म्युला काय आहे आपला? बघा इथे लिहितो. काय रे? मध्यक बरोबर यल अधिक कंसात n/2 डिवाइड बाय इथं मायनस CF इथं F आणि इथं H. ओके, क्लिअर? मग आपल्याला मध्यक वर्ग भेटला म्हणजे बाकीच्या सगळ्या गोष्टी इझिली भेटतात. ओके, मग मध्यक वर्गामध्ये बघा आता हा यल दिसला, वर्गाची खालची मर्यादा. ओके, नंतर वारंवारता हा काय असेल आपला? F. याच्या समोरचा जो आहे संचित वारंवारता त्याच्या वरचा काय आहे? CF. क्लिअर? आता H राहिला ना, H कसा काढसाल? याच्यामधला फरक. ओके, सध्या फरकच समजा तुम्ही. मग किती आहे रे? 50. किती आहे? 50. चला इथे एकदा लिहून घेऊ आपण. H 50 आहे. L किती आहे रे? 150 आहे. F किती आहे? 90 आहे. आणि CF किती आहे? 63 आहे. ओके, सगळ्या गोष्टी आपल्याला भेटल्यात. क्लिअर? म्हणजे महत्वाचं काय? फक्त मध्यक वर्ग काढणं. एकदा मध्यक वर्ग काढला की बाकी सगळ्या गोष्टी लिहून घ्यायच्या. हा स्टार्टिंगला वर्गामध्ये आपल्याला एका साईडला म्हणजे पहिल्या साईडला भेटते L, समोर वारंवारतामध्ये F, पुढे संचित वारंवारतामध्ये CF कोणता? त्याच्या वरचा. मध्यक वर्गामध्ये जे संचित वारंवारता त्याच्या खालची किंवा अगोदरची म्हटलं तर चालेल. चला बघ रे इकडे, हा लक्ष दे रे. चला बघा, मग आता आपल्याला काढायचं आहे मध्यक. मग L किती आहे? 150. n/F किती काढला आपण? 120. 120 वजा CF किती आहे रे? 63 भागेला F किती आहे? 90 आणि गुणेला H किती आहे? 50. ओके, चला आता सोडवा. 150 अधिक 120 मधून 63 गेल्या. बघा, 0तून 3 जात नाही, इथं झाले 10. 10तून 3 गेले 7, इथं झाला 1, इथं झाले 11. हा कटला, 11तून 6 गेले 6 आणि 5 11. ओके, 57 किती येतात रे? 57 भागेला किती? 90 गुणेला किती? 50. पण पहिले आपण हा भागाकार करून घेऊ. ओके, नंतर पुढचं बघू. नव्वद मोठी संख्या आणि हे लहान आहे म्हणून इथं 0 आणि पॉईंट आणि इथं 0. चला फक्त 9चा पाडा म्हणायचा. म्हणा किती येते? किती? नमसक 54 आणि हे 0 देऊन द्या. इथं करा वजाबाकी. किती येते रे? 0. 7तून 4 गेले 3, 5 5 राहू द्या. ओके, कटले ते म्हणजे किती आले रे? 30. पॉईंट दिला, परत 0 घेऊ शकतो. 9 1 9, 9 2 18, 9 त्रिक 27. किती उरतात रे? 30. परत काय येणार? 9 त्रिक 27, 9 त्रिक 27. ओके, जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी उत्तर तेच येणार आहे. कळालं? मरेपर्यंत उत्तर तेच येणार आहे. 6.3333. म्हणून आपण काय घेऊ? 150 अधिक 0.63 दोन अंक घेऊ आणि इथं 50 बरोबर 150 अधिक हा गुणाकार करा. बघा काय आहे? 0.63 गुणिले 50. पहिला असा विचार करायचा की पॉइंट नाही आहे. ओके, आणि हा 0 आपण नंतर देऊ. हा 0
उत्तराला समजा इथं पहिलेच देऊन देऊ आणि हा काढून टाकू. ओके, 50च्या वाडा म्हणण्यापेक्षा. मग 5 त्रिक 15, 15शी 5 हातचा आला 1, 5 सक 30 आणि 31शी 1 हातचे आले 3, 5 0 0 3 जसेच्या तसे. पॉईंट नंतर दोन संख्या, पॉईंट नंतर दोन संख्या, पॉईंट नंतर दोन संख्या. 31.5 किंवा 31.50. आता काय करायचे आपल्याला? बेरीज. मग 150 अधिक 31.50. इथं काही नाही म्हणजे पॉईंट आणि शून्य द्या. 1 5 आणि 3 8. ओके, सॉरी इथं 5 पाहिजे का? म्हणजेच आपला मध्य किती आला रे? 181.50. ओके, चला काही राहिलंय का बघा. चला इथं थोडंसं आन्सर मध्ये तफावत येत आहे. ओके, तफावत काय येत आहे ते बघा. कारण इथं 233 प्लस 17 250 होतात. किती होतात? 250. मग आता इथं n आपला किती आला? 250. मग आता थोडस चेंजेस करायचे, बाकी गणित जसंच्या तसंच. ओके, इथं आपला येतील 250, तर 2 ने डिवाइड केलं 250 ला, तर इथं किती येतील? 125. किती येतात? 125. आणि 125 परत मध्यक वर्ग हाच देणार आहे आपल्याला. 125 मध्यक वर्ग तोच देणार आहे, म्हणून बाकी काही चेंजेस होणार नाही. बाकी सर्व गोष्टी जसेच्या तसे राहतील. फक्त फरक काय येणार आहे? इथं 125 येणार आहे आणि इथून थोडासा चेंजेस होतील. म्हणजे इथं बघा, लक्ष द्या, हे 150 जशा तसे घेतले आणि याचे मायनस केलंय बघा. वजा बाकी 125 वजा 63 जर केलं तर 5तून 3 गेले 2 आणि 12तून 6 गेले 62. किती येतात? 62. ओके, मग 62 भागेला 90 गुणेला किती? 50. चला करा, भागाकार करा. काय रे? 62 आणि इथे किती आहेत? 90. शून्य देऊ, पॉइंट घेऊ. नमसक 54. नम 7 63 येतात, पण आपल्याला 62 आपल्याजवळ. मग नमसक 54 किती येते रे? 8. वजा किती येते? 8. डायरेक्ट वजा केला आपण का? चला इथं पॉइंट दिला म्हणजे शून्य घेऊ शकतो. मग नम 7 63, नम 8 72, नम 8 72, 9 9 81 येतात, 80 पेक्षा मोठे होतात 8. नम 8 72, नम 8 72, जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी, म्हणजे 8च्या ठिकाणी 3 येतात. म्हणजे आपल्याला काय घ्यावं लागेल रे इथं? 150 अधिक 0.68 गुणिले 50. क्लिअर? चला पुढे बघा, हा गुणाकार करा. काय रे? 0.68 गुणिले 50. हा शून्य इथं लिहून घ्या, इथून काढून टाका. 5 8 40 0 हातचे आले 4, 5 36 30 4 34 4 हातचे आले 3, 5 0 0 3 जशा तसा. किती येते रे? 34. किती येते? 34. मग 150 अधिक 34 किती येते आन्सर? 184. म्हणजे आपला मध्यक किती आहे? 184. क्लिअर? म्हणजे टोटल 184 आंबे. ओके, लिहा, घ्या स्क्रीनशॉट. ठीक आहे, चला बघा, 2 गणित झाले आपले. बाकीचे 2 गणित आपण उद्या घेऊ. गणित करताना थोडस सावकाश करा, जेणेकरून बघा आपली एक मिस्टेक झाली होती इथं. म्हणजे इथं 40च्या ठिकाणी 50च्या ठिकाणी 40 झाले होते, तर आन्सर मध्ये तफावत आली होती 3ची. गणितामध्ये प्लस मायनस छोट्या छोट्या गोष्टी जरी चुकल्या तरी जास्त तफावत येते आन्सर मध्ये, म्हणून थोडस सावकाश करा. ओके, चला तर भेटूत उद्या. ओके, ठीक आहे, चला.